नागपुरातल्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत प्लास्टिक पन्नीच्या खरेदी विक्री व्यवहारातून 2 गटांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागलं। पिवळी नदी परिसरातील एकता नगरात घडलेल्या घटनेत आरोपींनी तक्रारदारावर काठ्या आणि तलवारीनं हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यावसायिकाचं नाव रमजान गफूर खान आहे, तर आरोपींची ओळख शेख एजाज, शेख मोहसिन आणि शेख जिशान अशी आहे। पन्नी खरेदी विक्रीवरून रमजान खानचा आरोपींशी वाद झाला, जो काही क्षणातच हाणामारीत बदलला। या दरम्यान आरोपींनी तक्रारदारावर काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हा हल्ला परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला। घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या प्रकरणात सामील 3 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। भांडणामध्ये यातील जे आरोपी आहेत त्यांचा वाद झाला आणि त्यांनी फिर्यादीवर लाकडी दांडा आणि तलवारीने वार केले। सदर गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालं की फिर्यादीला या 3 आरोपींनी जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत।